ऋषी पंचमीचे महत्त्व, ऋषी पंचमीचे व्रत म्हणजे काय, साहित्य, पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी हे आता पाहूया. भाद्रपद महिना हा व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा झालेली असते. त्यानंतरचा दिवस म्हणजे ऋषी पंचमी. ही पंचमी ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषी पंचमी होय. त्याचबरोबर शास्त्रानुसार ऋषी पंचमीचे व्रत करतात. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. यंदा 28 ऑगस्टला ऋषी पंचमी साजरी केली जाते आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले आहेत. त्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे कार्य यामुळे आपले जीवन सुखमय झालेले आहे. या ऋषींच्या स्मृतीप्रित्यर्थ ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. तसेच याबद्दल आणखी एक महत्त्वाचे कारण आहे, तो म्हणजे कोणते, तसेच ऋषी पंचमीचे महत्त्व, पूजा साहित्य, मांडणी आणि ऋषी पंचमीची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती देणारा हा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. ऋषी पंचमीचे महत्त्व. ऋषी पंचमीचे महत्त्व काय? भारतीय संस्कृतीत अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे. या ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केलेली आहे. अशी ज्ञानी, सद्गुणी, प्रजावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो. तो म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी. या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते. तसेच ऋषींसाठी उपवास ठेवला जातो. ऋषीमुनींचे अंशतः अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध कंदमुले, फळे खाल्ली जातात. दरम्यान शास्त्रानुसार असा संकेत असतो की तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्ही स्वतः पिकवलेले असावे. कारण पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशुचे सहाय्य न घेता कंदमुले, फळे पिकवतात. त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीची पावित्र्य असे. त्यांचा देह, मन, बुद्धी, शील, आचरण, विचार इत्यादी सर्व आपल्या या परमपावन पूर्वज ऋषीमुनींचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्यांचा वर्षभर परिणाम टिकून राहतो. त्यामुळे किमान ऋषी पंचमीच्या एका दिवशी तरी नांगरट न केल्याने जमिनीतील धान्य, फळे यांचे सेवन करणे हे ऋषी पंचमीच्या व्रताचाराचे प्रमुख अंग मानले गेले आहे. ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय? ऋषी पंचमी हे एक स्वतंत्र व्रत असून ते महिलांद्वारे केले जाते. मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल तर त्याचे पापक्षालन करण्यासाठी हे व्रत करतात. या व्रतामुळे रजोदर्शना काळातील स्त्रीच्या वासना देहावर व मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते असे सांगितले जाते. शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे असेही म्हणतात. पूजा साहित्य: चौरंग, पाट, समई, तुपाचे निरंजन, शंख, घंटा, कळश, तांब्या, भांडे, पळी, हळद, कुंकू, रांगोळी, हार, फुले, दुर्वा, पत्री, विड्याची पाने, फळे, सुपारी, नारळ, बदाम, खारीक, खोबरे, हलकुंड, सुट्टे पैसे, गूळ खोबरे, सौभाग्यवान, कापसाची वस्त्रे, जानवी जोड, चौरंग किंवा पाटावर घालण्यासाठी वस्त्र, उदबत्ती, कापूर इत्यादी. या पूजेसाठी गोमूत्र आणि पंचगव्यही लागते. पूजा प्रारंभ करताना लक्षात ठेवा या गोष्टी. पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान शुचिर्भूत व्हावे. नवीन वस्त्र परिधान करावे. घरातील देवाला, त्यानंतर मोठ्या व्यक्तींना नमस्कार करावा. तसेच मन शांत आणि प्रसन्न ठेवावं आणि पूजास्थानी येऊन बसावं. पूजेचे सर्व साहित्य व्यवस्थित मांडलेले असावे. प्रथम पूजास्थानी लावून ठेवलेल्या समईस हळद कुंकू वाहून स्वतःच हळद कुंकू लावून घ्यावे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देह शुद्धीसाठी उपासकाने प्रथम थोडे पंचगव्य प्राशन करावे. पूजेसाठी भरून घेतलेल्या तांब्यातील पाणी हे भांड्यात काढून घ्यावे. विधिवत आचमन करून पूजेस प्रारंभ करावा. व्रताचा एक भाग म्हणून कंदमुळे आणि शिजवलेल्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करणे. ऋषी पंचमीचे व्रत ज्यांनी केले आहे त्यांनी कंदमुळे आणि फळे नक्की खावीत. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले ऋषी पंचमीचे महत्त्व, ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय, पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी, तसेच ऋषी पंचमीचे व्रत करताना कोणत्या चुका टाळाव्या. आपण ही सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.